माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या 22 मे 2025 रोजीच्या GR नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 नुसार प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतातून येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे आणि त्यानुसार सातबाराच्या इतर हक्काच्या सदरात त्याची नोंद होणे बंधनकारक आहे. या बाबतीत तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु जर का तुमच्या शेतात येण्या जाण्याचा रस्ता जर का कोणी अडवला असेल किंवा पाण्याचं येण्या जाण्याचा मार्ग कोणी बंद केला असेल तर नक्की कलम 5 खाली अर्ज करायचा की कलम 143 खाली अर्ज करायचा, याबाबतची माहिती जाणून घेऊया. आता ही माहिती जाणून घेणं का आवश्यक आहे? कारण एकदा का आपण अर्ज दाखल केला आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यापुढे तो अर्ज निघाला की पुन्हा त्यांनी असं म्हणू नये की तुम्ही चुकीच्या कलमाखाली अर्ज दिला आहे. तुमचा कलम 5 खाली अर्ज पाहिजे होता, तो कलम 143 खाली आलाय, किंवा तुम्ही अर्जामध्ये चुकीची मागणी केली आहे, जी कलम 5 मध्ये करायला पाहिजे होती किंवा कलम 143 मध्ये यायला पाहिजे होती. कन्फ्युजन होतं, कारण समोरच्याकडून कन्फ्युजन केलं जातं. मग त्यामुळे हे कन्फ्युजन आपण आता दूर करूया. आता जे कलम 5 आहे ते मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 अंतर्गत केले जाते. तर कलम 143 आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत केले जाते. हे दोन्ही कलम जरी वेगळी असली तरी ते एकाच ठिकाणी म्हणजे माननीय तहसीलदार यांच्या पुढेच हा अर्ज दाखल केला जातो. आता कलम 5 मध्ये शेतात जाण्याचा रस्ता अडवणे असं जर का घडलं असेल तर कलम 5 खाली अर्ज करावा लागतो. परंतु कलम 143 मध्ये पूर्वपार वहिवाटीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून जाण्याचा कायदेशीर हक्क कायमस्वरूपी मिळावा ह्यासाठी 143 खाली अर्ज केला जातो. तसेच पाणी जाण्याचा मार्ग बंद केला असेल तर कलम 5 खाली अर्ज करावा लागतो, तो बंद केलेला मार्ग खुला करून मिळावा यासाठी. कलम 143 मध्ये पाणी वाहण्याचा कायदेशीर हक्क जो कायमस्वरूपी मिळावा म्हणून 143 खाली अर्ज केला जातो. तसेच ह्याच्यामध्ये मागणी काय करणार आपण की रस्त्यातील अडथळा दूर करावा, कुणीतरी आमच्या रस्त्यात अडथळा निर्माण केला आहे आणि तो अडथळा दूर करावा अशी मागणी ही कलम 5 मध्ये केली जाते. म्हणजे जी तात्पुरत्या स्वरूपाची असते. तात्पुरतं जर का कोणी खोड्या केल्या असतील आणि रस्त्यात काहीतरी आडवं तिडवं टाकलं असेल किंवा काहीतरी मार्गच बंद केला असेल तर त्यासाठी तो अडथळा दूर करावा म्हणून कलम 5 खाली अर्ज केला जातो. तो तात्पुरता असतो, म्हणजे बाबा ह्याने रस्त्यात काहीतरी केले आणि ते अडथळा तो दूर करावा. कलम 143 मध्ये काय आहे की कायमस्वरूपी हक्क मिळवणे, म्हणजे हा रस्ता आहे, पूर्वपार वहिवाटीचा माझा रस्ता आहे आणि तो मला कायमस्वरूपी येण्या जाण्यासाठी मिळावा यासाठी 143 खाली अर्ज करणे. असा हा महत्त्वाचा फरक आहे कलम 5 आणि कलम 143 मध्ये. आणि ज्या बाकीच्या इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या 22 मे 2025 रोजीच्या राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये नमूद आहेतच. मामलेदार कोर्ट ॲक्ट सेक्शन 5 हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी उदाहरण म्हणजे समजा बऱ्याच वर्षापासून तुम्ही तुमच्या शेतात येण्या जाण्यासाठी एक रस्ता वापरत आहात आणि त्या रस्त्यावरच एका लगतच्या शेतकऱ्याने नांगर फिरवला आणि तो रस्ता तुम्हाला येण्या जाण्यासाठी अडथळा केला, त्यामुळे तुमच्या पिकांचं नुकसान झालं. त्यासाठी तुम्ही कलम 5 खाली अर्ज करता आणि तात्काळ अडथळा दूर करावा अशी मागणी करता. त्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकारी स्थळ पाहणी करतात, खरोखर तिथे रस्ता आहे का आणि त्या रस्त्याचा येण्या जाण्यासाठी वापर होतो का हे पाहिलं जातं आणि तात्काळ तो अडथळा दूर करावा असा आदेश दिला जातो.
तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 नुसार उदाहरण द्यायचं झालं तर एक शेतरस्ता आहे जो पूर्वपार तुमच्या वहिवाटीचा रस्ता आहे, परंतु अद्याप तो रस्ता आहे म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी त्या रस्त्याचे हक्क मिळालेले नाहीत. मग त्यासाठी कायमस्वरूपी तो रस्ता होऊन मिळावा, त्याची नोंद सातबाराच्या इतर हक्कात व्हावी, यासाठी आपण कलम 143 खाली अर्ज करतो की तो आमचा इजमेंटरी राईट आहे, कायमस्वरूपी वहिवाटीचा रस्ता आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचे पुरावे म्हणजे काय द्यायचे की सातबारा उतारा, गाव नकाशा, ज्याच्यामध्ये हे नमूद असतं की हा तिथे रस्ता अस्तित्वात आहे. तसेच इतर साक्षीदार असे महत्त्वाचे पुरावे दिले जातात. आणि तो पूर्वपार वहिवाटीचा रस्ता याबाबतचे कायमस्वरूपी हक्क मिळावे यासाठी तुम्ही कलम 143 खाली मागणी करू शकता. कलम 5 आणि कलम 143 खाली दोन्ही कॉमन गोष्टी म्हणजे कशा, फक्त एवढ्याच की दोन्ही माननीय तहसीलदार यांच्याकडेच दाखल केले जातात. तसेच दोन्हीमध्ये सुद्धा स्थळपाहणी होते. महाराष्ट्र शासनाने जरी अशा अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी जरी आणल्या असतील तरी नक्कीच त्याचा अंमलबजावणी प्रभावीपणे खाली केली जाते का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर केवळ कागदावरच ह्या गोष्टी राहतात. उदाहरणार्थ, जर का एखादे प्रशासकीय अधिकारी जेव्हा आपला अर्ज त्यांच्यापुढे चालतो त्यावेळेस ते पक्षपातीपणा करत असतील, म्हणजे न्यायाचा समतोलपणा न राखता केवळ एकाच पक्षाच्या बाजूने बोलत असतील किंवा एकाच पक्षाच्या बाजूने त्यांचा जास्त कल दिसून येत असेल, तर हे ओळखायचं कसं, तर हे अनुभवानुसार सांगते. नंबर 1 म्हणजे तुमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. नंबर 2, समोरच्या पक्षाला जास्त संधी दिल्या जातात. नंबर 3, घाईत निकाल देणे, म्हणजे तुम्ही जरी मुदत मागितली असेल तरी तुम्हाला मुदत न देता, तुम्हाला तशी संधी न देता घाईघाईत निकालावर प्रकरण ठेवणं. नंबर 4, ज्यावेळेस आदेश दिला जातो त्यावेळेस त्या आदेशामध्ये तुम्ही दिलेले साक्षीदार, तुम्ही दिलेले पुरावे, तुम्ही दिलेला गाव नकाशा या गोष्टी आदेशामध्ये नमूद न करता केवळ अर्ज मंजूर किंवा अर्ज नामंजूर एवढाच उल्लेख केला जातो. नंबर 5, स्थळ पाहणी पंचनामा करताना दुसऱ्या पक्षाला जास्त सहकार्य करणं, त्याचं जाबजबाब लिहून घेणे, तुमचे जाबजबाब लिहून घेण्याचे टाळणे, काही वेळेला तुम्हाला पंचनामाच्या वेळे उपस्थित राहण्याची संधी न देणे, अचानकपणे पंचनामा करण्यासाठी येणे. नंबर 6, तुम्ही एखादा अर्ज दाखल केला किंवा अर्ज दिला तर तो अर्ज न स्वीकारणे आणि समोरच्या पक्षाचा अर्ज मात्र लगेच स्वीकारणे आणि त्याला वेळोवेळी अर्ज देण्याची मुदत मिळवण्याची संधी देणं, हे सुद्धा एक पक्षपातीपणाचंच लक्षण आहे. ही काही महत्त्वाची 6 अशी फॅक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला लगेच तारखांना कळून येतं की पक्षपातीपणा होत आहे. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी, माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.